नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट नामचिंतनाच्या भूमोद्यामध्ये येतो बैसल्या ठाया आसने व्यापी देव राया निर्मळते काया अधिष्ठान तयाचे असं म्हटलेलं आहे. भगवंत ज्या ठिकाणी भक्त नामस्मरण करतो त्या ठिकाणी भगवान परमात्मा धावत येतात. सततं कीर्तयन्तो माम यतात तस्य दृढव्रताः नमो शांतंश भक्ता नित्ययुक्ता उपासते. ऐशे माझे नाम घोषे नाहीच करती विश्वची दुःखे
अवघे जग चिमा सुखे मधुमेत भरले असं म्हटलेलं आहे. नरगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा. भगवान परमात्मा भगवंताचं नामचिंतन केलं. तयाच्या चिंतने तरतील दोष, तयाच्या चिंतने निरसेल संकट. तुकाराम महाराजांचे प्रमाणे तयाच्या चिंतनेने ऋषील संकट तरान दुर्गट भव सिंधू. किंवा देव उभा मागे येते समोर बरं का. सांगून जातो सहज. आता काय चाली म्हणत बसल्या 5 वाजेपर्यंत राहायचं का म्हणत दिंडी सोहळ्यात चालते मग तसं किती चाले बदलून फिरवून प्रत्येक चरणाला पुन्हा भानगडी सगळ्या निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच संकडे पडवणे दे. देव सोडवतो असं माझं मत आहे. पण तुम्ही म्हणाल मग संकटामध्ये आल्यानंतर देव सोडवतो का? सोडवतो 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 नक्की खात्री आहे. घोंगड्यावर उभं राहून बोलतोय म्हणजे मी माझ्या पदरचं बोलतच नाही. तुकाराम महाराजांचं सांगतो, जरी कितीही मोठं दुःख आलं तर भगवंताचं चिंतन केलं की त्या दुःखाला आपल्या शरीरावर प्रवेश करता येत नाही. जसं छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाबरोबर युद्ध करायला गेल्यानंतर चिलकत अंगात घातलेले होते. अफजल खानाने एवढे वार केले पण चिलकतीमुळे एकही वार राजांच्या अंगावर झाला नाही. तसं दुःखानं कितीही वार आपल्यावर केले तरी भगवंताचं नामस्मरण केलं आणि नामस्मरणाची चिलकत असले की ते दुःख आपल्यापर्यंत येऊन पोहोचवू शकत नाही.
मन सांगत एवढ्या मोठ्या लोकांना दुःख झाले मग आपल्याला झालं पण काय. कळतंय का माझं बोलणं कळतंय का. दशरथ राजासारख्याला दुःख झालं, रामासारख्याची पत्नी रावणानं नेली. कृष्णाला 16,108 बायका होत्या, पण हे ठेवताना महागारी फिरून सुद्धा बघितलं नाही, असं सुद्धा केलं नाही. तोंड पुढे जे केलं ते निघून गेलं. मागच्याला नंतर कळलं देव गेले म्हणून. हे त्यांचं सांगतो. फक्त एकच मुद्दा सांगायचा, सोडविल माझा स्वामीनी शेष. ही यादी देतो थोडीशी आणि एक पुरावा सांगतो अण्णा आणि थांबतो. अवघ्या कळा याचे हाती न करी काय एक श्रीपती. विष भाजित अमृतीन केली तृप्ती प्रल्हादा. चंद्रहास्याचे कैवारे रक्षिले त्या सीमा मारे. राज्य देवणी मुरारे भक्ता माझी स्थापविला. अर्जुनाची प्रतिज्ञा गहानो देखोनी दिवसालो पहिला भानो. जयद्र तासे मसदनो प्राप्त केला तत्काळ. द्रौपदीचे वस्त्र हरणे उडी घालवणे तत्क्षणी केली. वस्त्राची पुरवणी लाजविली कौरवे. गरिबी रक्षला परीक्षिते उदरी प्रवेशने श्रीपतीने घेऊन चक्र हातीचे दिली शक्ती अनिवार्य. गजेंद्र संकटी धावा केला वैकुंठिया ते जाणून आला. येवनी मग सोडविला विमानी नीला वाहुनी वैकुंठी. निळामणी ऐशी किती तारिली ताराला तुम्ही पुढे तुमच्या नामी प्रीती ते होती अप्तदुंबा. भगवंताने एवढ्या लोकांना अनेक लोकांना काय जाणो तरले किती नाव ऐती असं ते. तुका म्हणे शंख चक्रांचे शृंगार नाम अमृत सार मुखा माझे. तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे हे चेक. तुका म्हणजे निर्वाणीचं शस्त्र आहे. बऱ्याच वेळेला आपण सुरुवातीला साधी भांडणं बघू बोलून मिटलं तर नाही मिटत. दुसऱ्या वेळेला जरा दुसरी 2 माणसं मध्ये घालून जमते का नाही ऐकतो का नाही बघू. तिसऱ्या वेळेला जरा काट्या फिट्या घेऊन नाही मिटलं. चौथ्या वेळेला मात्र निर्वाणीच हाताळ काढायचं. असा सक्का व्हायचा की पुन्हा ती वाटच गेला नाही पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात हे निर्वाणीचं शास्त्र आहे संकटामधून. तुका म्हणे निर्वाणीचे शास्त्र साचे हे जे कोणतं गायनाचे वाही टाळी साधन कले उत्तम. काय जाण उतरले किती नाव माहिती या वैशाला. एकच मुद्दा सांगतो थांबतो. कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध आहे. महाभारत वाचलेलं असेल किंवा पांडव प्रताप वाचलेला असेल त्यांच्या लक्षात येईल. भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य हे कौरवांच्या बाजूला. शकुनी मामा एक आंधळा शकुनी मामा ते कौरवांच्या बाजूला. गांधारीचा भाऊ 100 भाचं होतं पण 100 भाच्याला एक सुद्धा महत्वाचा मुद्दा सांगितला नाही. सगळं चुकीचं सांगितलं आणि त्यामुळं त्यांच्यावरती संस्कार चुकीचे झाले. त्यांनी सख्या चुलत भावाच्या विरोधामध्ये जन्माला आल्यापासून बंड पुकारलं. पांडवांना मारण्याकरता रात्रंदिवस प्रयत्न. भगवंत समजवायला गेले त्यांना पण नाही ऐकलं. दुर्योधनाने सांगितलं देवा हे आमच्या भाऊभावांच्या भानगडीतच पडू नका, आमचा मी बघून घेऊ. अजून सुद्धा दुर्योधनाची भावकी कुठे कुठे शिल्लक आहे. तर अशी जाणती माणसं समजवायला गेले तर ती सांगते की तुम्ही आमच्या भानगडीत पडूच नका, आमचा मी बघून घेऊ. जे आमचा आम्ही बघून घेऊ म्हणतात ती त्यांच्यातली शिल्लक राहिलेली आहे ती. दुसरे काय युद्धाला सुरुवात झाली. शेवटचाच मुद्दा सांगायचा. 12 वाजत आले तर जास्त वेळ होणार नाही. युद्ध चालू असताना ज्यांना धनुष्याला बाण लावून समोर मारायचा कसा हे ज्याने शिकवलं की शिकवणारा माणूस कौरवांच्या बाजूला द्रोणाचार्य आणि पांडव विरोधामध्ये होते. भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य रती महारथी. पण दररोज संध्याकाळी कौरवांच्या बाजूची 10,000 15,000 50,000 माणसं मरायची. रक्ताचा पाठ वाहत असायचा. पण
पांडवांच्या बाजूची 150 नाही झाली जास्त, 150 ह्यांची हजारावर आणि ह्यांची मात्र 10, 15, 50, 50 वर 100च्या पुढे आकडा जात नव्हता. दुर्योधन संध्याकाळी बसल्यानंतर तबेल्यामध्ये बसून विचार करायचा, अरे आपलंच सैन्य मरतंय, त्यांचं काय मरतच नाही, कसं काय करावं. बर, ज्यांनी त्यांना धनुष्यबाण मारायला शिकवलं ते आपल्याकडे आहेत माणसं, तरी सुद्धा ते आवडत नाही आपल्याला, कसं काय. आणि एक दिवशी संध्याकाळी भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य अशी बसले असताना दुर्योधन शकुनी मामानं दिवस ह्या दोघा तिघांना आणि द्रोणाचार्यांना, कृपाचार्यांना आणि भीष्माचार्यांना बोलले, भीष्माचार्य म्हणजे सामान्य व्यक्ती नाही, का हो पगार आमच्यातला घेता, आमच्यातलंच खाता, आणि युद्ध चालू असताना मात्र तिकडच्या लोकांनी बाण मारला, आपल्याकडची मेली की शब्बास म्हणताय. आपल्यातलं खाऊन काय जमते की नाही तुम्हाला. इतका तुमच्या अंतःकरणामध्ये आमच्याबद्दल द्वेष असताना आम्हाला माहित नव्हतं, मग तुम्ही अगोदरच जायचं तिकडं. भीष्माचार्य कौरवांच्या बाजूला का गेलते दादा माहित आहे का. भीष्माचार्य कौरवांच्या बाजूला का गेलते त्याचं कारण सांगतो. धर्माच्या झेंड्याखाली सुद्धा काय काय अधर्माचं झेंडे घेऊन नाचणारी असते ती, कळतंय का. अशा धर्माच्या झेंड्याखाली नाचणारी अधर्माचा झेंडा घेऊन नाचणार होती, त्यांना संपवण्याकरता जगाच्या बापानंच नियोजन केलं होतं आणि भीष्माचार्यांना कौरवांच्या बाजूला ठेवलं होतं. आमच्याकडे दुष्ट असणाऱ्या माणसाला तुम्ही तिकडून मारायचं, तुमच्याकडे दुष्ट असणारी मी अर्जुनाला हातामध्ये बसवून मारतो, संपवलं. आणि मग दुर्योधन म्हणलं आमचं खाता आणि त्यांचं गुणगान गात आहे. भीष्माचार्यांना राग आला आणि भीष्माचार्य रागाच्या भरामध्ये म्हणले, उद्याच्याला सूर्य असताना जाईपर्यंत एकतर पांडव राहीत पृथ्वी किंवा भीष्म राहीत पृथ्वी. प्रतिज्ञा केली. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती, दुसरी तिसरी कोणाची नव्हती. भीष्माचार्यानं ज्यावेळेला प्रतिज्ञा केली त्यावेळेला हे भूमंडळ असं हालत होतं, दना 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 वाजत होतं, समुद्राचं पाणी असं उसळलेलं होतं, सूर्य असा आकाशामध्ये सैरावयाला पळत होता, सोसाव्याचा वारा जोरात सुटलेला होता. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती, ती काय होईल काय नाही काही सांगता येत नव्हतं. रात्र चाललेले होते, पण पांडव होते ना भगवंताचं भजन असं करत होते. पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी आठवते. देवाचं नामस्मरण इतकं करत होते, इतकं नामस्मरण करत होते. अर्जुन झोपला तर अर्जुनाच्या अंगावरचे केस कृष्णाचं भजन करत होते. आम्ही जर झोपीत नाही एखाद्या माणसाला उठवलं तर ज्यानं उठवलं त्याच्या थोबाडात हाणल्याशिवाय राहत भजन कावा करणार. एवढी निष्ठा होती पांडवांची. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, पांडव झोपडीमध्ये गेले. संध्याकाळी जेवण भरपूर केलं, सगळे पांडव शांत झोपलेले होते. कृष्णाचीच बहीण द्रौपदीला माहित होतं भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, उद्या नक्की हे पांडवांना मारल्याशिवाय राहणार नाही. द्रौपदीला झोप नाही आली. झोपडीमध्ये द्रौपदी बसूनच होती. सगळं वातावरण युद्धभूमीवरच शांत झालं आणि द्रौपदी स्वतःच्या झोपडीमधून बाहेर निघाली आणि ज्या झोपडीमध्ये भगवंत होते त्या भगवंताच्या झोपडीत गेले. तर भगवंताला सुद्धा झोप आली नव्हती. दादा, पांडवांना उद्या भीष्माचार्य मारल्याशिवाय राहणार नाहीत याची खात्री जगाच्या बापाला असल्यामुळे जगाचा बाप झोपला नव्हता. झोपडीच्या भोवतीने उठून फिरत होते, रात्रभर फिरत होते. माझ्या पांडवांचं उद्या काय त्याला काळजी होती. आणि तेवढ्या वेळामध्ये द्रौपदी तिथे गेलेली बघितले आणि द्रौपदी आलेली बघितले की बहीण भावंडाने गळ्यामध्ये गळा टाकला आणि हंबरडा पण रडायला सुरुवात केली. उद्या काय होणार, कसं होणार. पण देव अतिशय हुशार, किती चतुर आहे देव.
करू लागले, दादा भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली उद्या पांडवांना मारणार म्हणून सांगितलं त्याने. माझं कसं भगवंतानी मान खाली घातलेली होती. इकडं भीष्माचार्य ज्या झोपडीमध्ये होते त्यांना सुद्धा झोप नव्हती. त्यांना सुद्धा वाटत होतं उद्या पांडवांच्या बरोबर युद्ध आहे. पांडव राहील तरी पृथ्वी दिसेल, नाही तर मी तर नसणार आहे, पांडव मला तरी मारतील. हे त्यांनाही वाटत होतं. रात्रभर भीष्माचार्य जागे होते. बहीण भावंडांनी विचार केला. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, द्रौपदी याच्यावरती एक मार्ग आहे. काय? ज्या झोपडीमध्ये भीष्माचार्य आहेत ना त्या झोपडीमध्ये आपण जाऊ आणि तू त्या भीष्माचार्यांचं दर्शन घे. द्रौपदी म्हणले, हे कसं एवढ्या अंधाऱ्या रात्रीमध्ये? रक्ता मांसांचं ढिगारा पडलेत आहेत, चिखलासारखी अवस्था झाली रणांगणाची. कसं करायचं? मी कशी जाणार एवढ्या अंधारामध्ये? काळजीच करू नकोस, तुला मी माझ्या खांद्यावरती घेतो. भगवंतानं असलं गोंगडं पांघरलं. काका बरोबर आहे का? असलं गोंगडं पांघरून घेतलंस. द्रौपदीच्या चपला घेतल्या आपल्या डोक्यावर, द्रौपदीला उचललं आपल्या खांद्यावर घेतलं. जगाचा बाप रक्ताच्या वाहणाऱ्या पाठामधून मांसाच्या चिखलामधून चालत 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 ज्या झोपडीमध्ये भीष्माचार्य होते तिथपर्यंत जाऊन पोच झाले. भीष्माचार्य पोच झाले तिथपर्यंत पोच झाले. झोपडीच्या बाहेर खांद्यावरनं खाली द्रौपदीला उतरवलं आणि सांगितलं, तू आज जा. भीष्माचार्य जागेच आहेत, त्यांचं दर्शन घे. आणि दर्शन घेऊन उठून उभा राहताना फक्त हातामधल्या बांगड्यांचा थोडासा आवाज कर. द्रौपदी गेली झोपडीमध्ये. भीष्माचार्य जागेच होते. डोळे झाकून भगवंताचं ध्यान. नियोजन चाललेलं होतं उद्या पांडवांना कसं संपवायचं. तेवढ्या वेळामध्ये द्रौपदी गेली, भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं, उठून उभा राहताना हातातल्या बांगड्यांचा थोडासा खळ दिसणे आवाज आला. आवाज आल्याबरोबर डोळे झाकूनच भगवंताचं ध्यान करणाऱ्या भीष्माचार्याने आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव, आयुष्यमान भव. द्रौपदीनं पुन्हा हात जोडले. काका, या जन्मातला आशीर्वाद का पुढच्या जन्मातला? भीष्माचार्याने डोळे उघडले, पाहिलं. द्रौपदी, तू? हो मीच आहे. एवढ्या रात्री? हो एवढ्या रात्री. कशी आलीस तू? कोणा बरोबर आलीस? मी माझ्या गड्या बरोबर आले. कोण आहे तुझा गडी? आण बर समोर, मला बघू दे. द्रौपदीने आवाज दिला. भीष्माचार्य झोपडीत या म्हणतात. द्रौपदीच्या चपला डोक्यावरती, गोंगडा अंगावर पांघरलेलं. भीष्माचार्याच्या समोर उभा राहण्याची हिंमत नव्हती जगाच्या बापाची. हे कपट कारस्थान केले तुम्ही म्हणून हे भगवंताला वाटत होतं भीष्माचार्य आपल्याला बोलल्याशिवाय राहणार नाहीत, म्हणून भीष्माचार्याच्या डोळ्यासमोर जाण्याची हिंमत नव्हती. पांघरून घेऊन समोर गेले आणि कृष्ण परमात्मा उभा राहिले. भीष्माचार्याने पाहिलं, द्रौपदी हा तुझा गडी का? हो. अगं, हा जर तुला गडी इथं घेऊन आलेला असेल तर माझ्यासारखा एक भीष्म नाही, असे लाखो भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली तरी तुझ्या मालकांचा एक केस वाकडा करण्याचं सामर्थ्य कोणाचं होऊ शकणार नाही. असा हा तुझा साधा सुद्धा गडी नाही, असा गडी आहे तुझा हा.
दिवशी युद्धाला सुरुवात झाली तेव्हा अर्जुनानं भीष्माचार्यांना एवढे बाण मारले बाणाच्या शरप निरे भीष्माचार्य पोहले, पण पांडवांना संपवलं नाही. द्रौपदीचं संरक्षण केलं आणि पांडवांचंही संरक्षण केलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सोडविल माझा स्वामी शेषी प्रतिज्ञा हिराशी केली आम्ही. कुणी नामस्मरण करायला पाहिजे, वय नाही, जात नाही, फक्त पाहतो अंतकरणामधला भाव. गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रमानी वश होऊन. त्यामुळे या जगामध्ये भगवान परमात्मेशिवाय जे आहे ते सर्व दुःख रूप आहे. म्हणून तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, तुका मनी कडू वाटतो प्रपंच उखडे रोमांच. या संसाराबद्दल एकच प्रमाण सांगतो, संसारामधली दुःख अशी आहेत. संसारामधली दुःख जर माळावरच्या दगडाला सांगितली तर माळावरचा दगड फुटतो. दुःख ऐकून संसारात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अनेक दुःखे सांगो किती सकल संसाराची स्थिती न सहाय पाशांत फुटतील पुढे का पचिती. दगडाला जर दुःख संसारातली सांगितली तर दगडाला सुचत नाही, पण जी दगड दगडाला सांगतो ती महागारी येऊन संसार केल्याशिवाय राहत नाही. महाराज कारण म्हणतात, संसारामध्ये दुःख आहे. नव्हे संसाराचं दुःख रूप आहे. संसार दुःख चौकडे विश्रांती नाही कुटीर. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले उडाल कवना मी शरण जाऊन दृष्टीने ही संसार केलेल्या मोठ्या माणसाने, किती मोठा माणूस असू द्या, महत्वाचं गणित मांडून घ्या. 100 एकर घेतल्यावर का 100 कोटी खात्यावर असल्यावर का 100 खासदार एक जणाच्या बाजूला असल्यावर कुणाचा संसार सुखाचा झाला आहे? अजिबात होऊ शकत नाही. कारण सुख नावाची वस्तूच त्यात नाही. त्यामुळे सुख कधीच प्राप्त होणार नाही. जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता महत्वाचा उपाय नामाचे चिंतन प्रगट पसारा आसाल ते कराचे ते देते. सोडवेल माझा स्वामी निशेषी प्रतिज्ञा हिराशी केली आम्ही. ज्ञानेश्वर अवकाश अभंगाचं चिंतन असंच असेल असं काय माझं मत नाही. याच्यापेक्षा बसूनच फुलं टाकून घ्या फोटोच्या दिशेनं. पण